अजिंक्य सर, शेअर स्क्रीनचं ऑप्शन प्लीज मला द्या. हो मॅम. प्रणाली मॅडम. हा सर, नमस्कार सर. हा नमस्कार मॅडम. ती जी आपण एक पीपीटी तयार केली होती 3 स्लाइडची हो एससीआरटी, हो 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 सर, मी ती आज प्रेझेंट. पीपीटी शेअर करा त्याच्यानंतर हो मग ना. ओके. हा, तेच म्हणून शेअर ऑप्शन देतो. हो चालेल. हो सर. अजिंक्य सर, आपली स्क्रीन शेअर झालेली आहे. हो मॅम, मी जस्ट तुम्हाला ते हे देतोय, काय म्हणतात त्याला, ऍक्सेस. ओके ओके ऑप्शन ऍक्सेस देतोय. ओके ओके ओके. मॅम, ऍक्सेस भेटला तुम्हाला? एक मिनिट सर, आता तर नाही, मी परत एकदा बघते सर. नाही सर. नाही. नाही सर. ठीक. हम्म. मॅम, तुम्ही होस्ट आहेत आता, तर ओके ओके तुम्ही, ओके हा, तुम्हाला हे भेटला सर ऍक्सेस. ओके सर. ओके सर. ओके. आणि अनम्यूट करायला मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, कारण की मी शेअर स्क्रीन करते. तर सर्वप्रथम सगळ्यांना मी प्लीज रिक्वेस्ट करते की आपला माईक तुम्ही म्यूट करावा. ही सर्वात मॅडम विनंती. मी करते सर, पण शेअरचे स्क्रीन करताना थोडस हे होतं. हो मॅडम, सगळ्यांना अनम्यूट करा. ते ऑप्शन ठेवूच नका. माझी स्क्रीन विजिबल आहे का? कोणी मला सांगेल का? अजिंक्य सर, स्क्रीन विजिबल येस आहे? येस येस, दिसते. ओके सर. ओके सर. हो सर्वांना मॅडम, हो. नमस्कार. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि श्री अरबिंदो सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार या अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकल्प आधारित अध्ययनावर विविध प्रतिमांचे अध्ययन प्रशिक्षण सोमवारपासून सुरू आहे. तर आजच्या या चौथ्या सत्रास आपण आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षा विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम आणि श्री अरबिंदो सोसायटी तर्फे सौ प्रणाली वाघ, आपण सर्वांचे हार्दिक असं स्वागत करतो. आज श्री जय सूर्यवंशी सर आपल्याला इयत्ता दुसरी या प्रकल्प आधारित अध्ययनावर मार्गदर्शन करणार आहे. तर मी सरांना विनंती करते की आपण आपल्या सादरीकरणास सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. एससीआरटी पुणे आणि अरबिंदो सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प आधारित अध्ययन हे जे वेबिनार सत्र आपण घेत आहोत, या वेबिनार सत्रासाठी राज्यातील सर्व मॉडेल शाळातील इयत्ता दुसरीला अध्यापन करणारे सर्व माझे सहकारी शिक्षक मित्र आणि पीएम श्री शाळा या शाळांमधील इयत्ता दुसरीला अध्यापन करणारे सर्व शिक्षक यांचं मी आजच्या या वेबिनारतर्फे सहर्ष असं स्वागत करतोय. काल आपण प्रकल्प आधारित शिक्षणाची पहिली थीम, जे की
प्राण्यावर आधारित होती. याची प्रकल्पामध्ये आणि आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये कशा प्रकारे सांगड घालून प्रकल्प पूर्ण करावेत, त्याच्यातल्या कृती पूर्ण कराव्यात, या संदर्भात विस्तृत अशी माहिती घेतली. आज त्याच प्रकल्प आधारित शिक्षणाचा दुसरा टप्पा म्हणजे थीम क्रमांक 2, जे की आज आपल्याला अभ्यासायची आहे आणि विद्यार्थ्यांकडनं त्या कृती कशा पद्धतीने करून घ्यायच्या आहेत याबाबतची माहिती आपणास आज या वेबिनार मधून मिळणार आहे. मॅडम, आपली पीपीटी शेअर कराल का? सर शेअर नाही झाली का? नाही. ओके, मी लगेच शेअर. हं. आपण पहिल्या दोन सत्रात पहिले जे दिवस झाले ते इयत्ता पहिलीसाठीचे 2 वेबिनार झाले. त्या वेबिनार मध्ये आपण प्राथमिक माहिती जी इयत्ता पहिलीसाठी पुरेशी आहे या संदर्भातली माहिती आपण त्यामध्ये घेतलेली होती. आणि प्राण्यांची जुजबी ओळख, विद्यार्थ्यांना परिसरामध्ये असणाऱ्या प्राण्यांची माहिती या संदर्भात पण आपण माहिती घेतलेली होती. आणि या पुढची जी थीम आहे इयत्ता दुसरीसाठी, तर या थीमचा आपण आज आजच्या वेबिनारमध्ये चर्चा करून माहिती घेणार आहोत. नेक्स्ट. विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीनं आपल्या परिसराची माहिती आहे त्याच पद्धतीनं परिसरामध्ये घडणाऱ्या विविध घटना आणि परिसरात असणारे विविध घटक यांची माहिती सुद्धा अतिशय लहान वयापासून मुलांना माहिती असतात. मग शिक्षकाचं काम काय आहे किंवा कशा पद्धतीनं आपल्याला त्या कृती करून घ्यायच्या आहेत याचं एक छोटंसं उदाहरण आपण काल बघितलं होतं की आपण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पद्धतीनं कृतीयुक्त आणि चांगल्या पद्धतीनं मुलांना बोलकं करण्यासाठी प्रेरित करणार आहोत. म्हणजे एक शिक्षक म्हणजे काय, त्यांचा मित्र झाला पाहिजे आणि त्यांच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या ज्या कल्पना आहेत, त्या कल्पना आपल्याला आपल्या या कृतीमध्ये आपल्या दैनंदिन अध्यापनामध्ये आपण विचारात घेणार आहोत आणि त्यांच्या या कल्पनेचा वापर आपल्याला दैनंदिन अध्यापनामध्ये अध्ययन प्रक्रियेमध्ये करून घ्यायचा आहे. मग विद्यार्थ्यांना परिसराची माहिती आहे, परिसरात घडणाऱ्या विविध घटनांची माहिती आपण कशा पद्धतीने त्यांच्याकडनं उपलब्ध करून घेतोय हे कौशल्य आपलं महत्वाचं असणार आहे. म्हणजे आपण तिथे फॅसिलिटेटर असणार आहोत, मार्गदर्शक असणार आहोत. आणि हे करत असताना विद्यार्थ्यांकडनं ज्या काही कृती आपण करून घेणार आहोत त्या सर्व कृतींची पूर्वतयारी आपण छोट्या छोट्या प्रश्नांच्या माध्यमातून, छोट्या छोट्या घटनांच्या माध्यमातून आपण करून घेणार आहोत. मग आता आपली जी ही 2 नंबरची थीम आहे ती म्हणजे वॉटर, म्हणजे पाणी. तर मग पाणी ही थीम विद्यार्थ्यांना समजून सांगत असताना किंवा त्यांच्याकडनं आपल्याला वेगवेगळ्या कृती त्या अ, घटकावर करून घेत असताना मग आपण सुरुवातीला काय करू शकतो? डायरेक्ट कृतीला सुरुवात करण्यापेक्षा आपण त्याची पूर्वकल्पना किंवा पूर्वज्ञान जागृत करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण असे छोटे छोटे प्रश्न विचारू शकतो. अ, की पावसाचे किंवा पाण्याचे गाणे तुम्हाला माहिती आहेत का? विद्यार्थ्यांना हे पावसाचं म्हणल्यानंतर एक वेगळा आनंद असतो आणि लगेचच म्हणायला पण सुरुवात करतील की सर आम्ही हे गाणं म्हणतो, येरे येरे पावसा म्हणू शकतो. किंवा आणखी वेगवेगळे कविता असतील किंवा बडबड गीतं असतील, या सगळ्या माध्यमातून आपल्याला त्यांचं पूर्वज्ञान जागृत करायचं आहे. आणि हे करत असताना मग पावसाची कल्पना आली किंवा पाणी कसं पाऊस पडल्यानंतर पाण्याची जमिनीवर जी गती असते किंवा कुठले 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 प्रकार तयार होतात, मग त्यांना काय म्हणतो आपण. मग ते आपण आपल्या पुस्तकी भाषेमध्ये पाण्याचे विविध स्रोत तयार होतात पाऊस पडल्यामुळं, आपण अशा पद्धतीने त्याला रचना देऊ शकतो. तर मग आपण सरळ साधे प्रश्न त्यांना विचारायचे आहेत की पाऊस आकाशातनं पडतो, ढगातनं पडतो, ढग कसे तयार होतात. ह्या गोष्टी जरी मोठ्या वर्गांसाठी लागू असतील तरी विद्यार्थ्यांना ते कळतं की ढग पळतात, ढगाचा रंग काळा होतो, जेव्हा पाऊस पडतो तेव्हा किंचित दमट वातावरण असतं. बऱ्याच गोष्टी जे विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाशी निगडीत आहेत या गोष्टी विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत. किंवा विद्यार्थी आपल्या वर्गातले विद्यार्थी जे पिसा पातळीचे आहेत किंवा जे विद्यार्थी अगदी आपण म्हणतो की हुशार, त्यांच्या अभ्यासामध्ये काही मुलं हुशार नाही आहेत किंवा त्यांची प्रगती थोडीशी मंदावलेली आहे, असे विद्यार्थी सुद्धा व्यवहार ज्ञानामध्ये खूप हुशार असतात. अशा विद्यार्थ्यांकडून आपल्याला ही सर्व माहिती कलेक्ट करून घ्यायची आहे. आणि हे करत असताना आपण त्यांना वेगवेगळ्या माध्यमं उपलब्ध करून देणार आहोत, त्यांना वेगवेगळे प्रश्न उपलब्ध करून देणार आहोत. आणि आपण या कृती वेगवेगळ्या पद्धतीनं, रंजक पद्धतीनं कशा पद्धतीने करून घेऊ याचं आपण छोटे छोटे
उल्लेख कृतीच्या माध्यमातून करून घेणार आहोत. तर त्याच्यात याच पूर्वज्ञानाशी आधारित आणखी एक आपल्याला स्रोत माहिती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून काही खेळ सुद्धा घेता येऊ शकतात. जसं की आपण कविता घेतली, गायन घेतलं, बडबडीत गीतं घेतली, पूर्वज्ञान जागृत केलं. त्यांना परिसरात घडणाऱ्या घटनेची माहिती आहे ती ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांनी सांगितली, ती आपण ऐकून घेतली. मग आपण जे आता काल पण बघितलं होतं की आपल्या वर्गामध्ये आपण असे काही गट तयार करणार आहोत की त्या गटामध्ये सर्वच स्तरातील विद्यार्थी असतील. म्हणजे हुशार विद्यार्थी असणार आहेत, मध्यम विद्यार्थी असणार आहेत, आणि ज्यांना या दोन्ही गटातल्या विद्यार्थ्यांची मदत लागणार आहे आणि त्यांच्या मदतीने हे विद्यार्थी शिकणार आहेत. असे तिसरा जो प्रकार आहे तो ॲसर लेवलचा, अशा तीनही गटातल्या विद्यार्थ्यांचा एक आपण ग्रुप तयार करणार आहोत. आणि वेगवेगळे असे 2-4 ग्रुप जेव्हा फॉर्म करू आपण, तेव्हा त्यांच्यामध्ये आपण वेगवेगळ्या स्पर्धा देणार आहोत, आव्हानं देणार आहोत. मग पहिलं आव्हान आपण त्यांना देऊ शकतो की पाऊस पडल्यामुळं पाणी साचतं, तर मग छोटे छोटे डबके तयार होतात. अजून असे काय काय स्रोत तयार होतात, कुठे कुठे पाणी साठतं किंवा कुठे कुठे जातं पाणी. तर मग आपण त्याच्यावर आधारित एक आपण खेळ खेळूया. आणि मग त्यांना आपण एक खेळाचा प्रकार सांगूया की विद्यार्थ्यांनी सांगितलं की पाणी विहिरीत जातं, मग विहीर हा एक स्रोत आहे. आणि मग आता दुसऱ्या गटाला विचारायचं की आता त्या गटाने सांगितलेला विहीर हा शब्द आणि तुमचा पाणी साठवण्याचा एक वेगळा स्रोताचं एक नाव. म्हणजे एखाद्या दुसऱ्या गटाने सांगितलं की नदी आहे, तर मग पहिल्या गटातला विहीर प्लस दुसऱ्या गटाने सांगितलेला तलाव असेल किंवा नदी असेल, अशा पद्धतीनं ते शब्दांची जोडणी करत पुढे जायचं आहे. म्हणजे पहिल्या गटाने जर समजा एक नाव सांगितलं नदीचं, दुसऱ्या गटाने तलाव सांगितला, तर मग दुसऱ्या गटाने एक प्लस नाव ऍड करायचं आहे, नदी तलाव. मग तिसऱ्या गटाला एक नाव परत वाढवण्यासाठी आपण संधी देणार आहोत. त्यांना या पद्धतीने गेम खेळण्यासाठी आपण प्रेरित करणार आहोत. म्हणजे तिसरा गट कशा पद्धतीने सांगेल की पहिल्या गटाचं नदी नाव सांगितलेलं होतं गटाने, दुसऱ्या गटाने तलाव सांगितलाय, मग तिसऱ्या गटाचं काय, त्याने सांगेल का विहिरी हा एक स्रोत आहे. म्हणजे तो सांगेल की नदी, तलाव आणि विहीर. म्हणजे अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या स्रोतांची माहिती विद्यार्थ्यांकडून अशा खेळाच्या माध्यमातून तयार करून घेणार आहोत. आणि मग हे करत असताना आपण काय करायचं, त्याच विद्यार्थ्यांना एक जबाबदारी द्यायची प्रत्येक गटातल्या की आता तू नदी हो. दुसऱ्या गटातल्याला सांगायचं की तू तलाव सांगितलास तर तू तलावाची भूमिका निभाव. तिसऱ्या गटाने सांगितलं की मी विहिरीचं नाव सांगितलोय, तर विहिरीचं नाव त्याला ते पात्र द्यायचं. आणि मग जेव्हा तुमचे स्रोत हे असे वेगवेगळ्या माध्यमात तयार होतील, तेव्हा आपण एका एका स्रोताची माहिती विद्यार्थ्यांकडून घेण्यासाठी प्रयत्नशील असायचं. मग समजा मग आता नदीचा हा एक विद्यार्थ्यांनी रोल केलाय, त्याला सांगायचं की मग तुमच्या गावात नदी आहे का, मग तू नदी कुठे पाहिली आहे, मग नदीमध्ये नदीचं पाणी कसं कोणत्या दिशेला वाहतं किंवा तुमच्या गावातून ते कोणत्या दिशेला वाहतं, मग पाण्याची पातळी किती असते, तुम्ही पाण्यामध्ये जाता का नदीच्या पाण्यात, मग भरपूर पाणी आल्यानंतर भरपूर पाणी नदीला केव्हा येतं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नांची विद्यार्थ्यांकडनं आपण चर्चा करून त्यांच्याकडनं ती उत्तरं आपण जमा करणार आहोत आणि त्यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि मग हे चर्चा करत असताना विद्यार्थी हा बोलका झाला पाहिजे, हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी या चर्चेमध्ये सक्रिय असा सहभाग पण घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला या कृती पूर्ण करत असताना विद्यार्थी हा चांगला ऑब्झर्वर झाला पाहिजे, चांगला कम्युनिकेटर झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये कोलॅबरेशन झालं पाहिजे. हे पुन्हा पुन्हा मी काय सांगतोय, कारण विद्यार्थी हा 21व्या शतकातल्या कौशल्याला सामोरं जाणारा आपण तयार करणार आहोत. विद्यार्थी हा वेल चांगल्या पद्धतीनं तो टीम लीडर झाला पाहिजे, हे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवून काम करणार आहोत. त्यामुळं आपण या 21व्या शतकातल्या कौशल्याचा जास्त वापर आपण या कृती सोडवत असताना, आपल्या दैनंदिन पाठ्यपुस्तकाचं अध्यापन करत असताना, यांची सांगड घालत असताना आपण या गोष्टी करणार आहोत. मग या पूर्वतयारीतून पूर्वज्ञानातून आपण आता कृती पुस्तिकेकडे येऊया. मग विद्यार्थ्यांना हे माहिती आहे की पावसाची क्रिया कशा पद्धतीने होते किंवा पाऊस कसा पडतो, त्याच्या वेगवेगळ्या स्टेज, त्याच्या वेगवेगळ्या घटनाक्रम इथं या चित्रांमध्ये दिलेला आहे. आणि त्यांना अल्फाबेटिकली ऑर्डर पण दिलेले आहेत आणि त्यानुसार त्याचा क्रम आपल्याला इथं लावायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या कृतींची रचना सुद्धा आपल्या वर्गांमध्ये आपण वेगवेगळ्या घटकानुसार आपण करू शकतो. नेक्स्ट. जेव्हा पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळे प्रश्न विचारतोय. त्यातलाच हा एक प्रश्न आहे की पाऊस पडल्यानंतर तुम्ही आकाशाचं निरीक्षण करा. आणि निरीक्षण केल्यानंतर विद्यार्थ्यांना हे विचारायचं आपण की तुला आकाशामध्ये काय बदल जाणवतो आहे, नेमकं परिसरामध्ये काय बदल जाणवतो. आणि मग विद्यार्थी या वेगवेगळ्या
बाबींची निरीक्षण नोंदवतात की पाऊस पडल्यावर जमिनीत जमिनीतील मातीचा वास येतो, पाणीच पाणी जिकडे तिकडे बघायला मिळतं, नद्या नाले ओसंडून वाहतात, तलाव विहिरी भरतात पाण्यामुळं. त्यानंतर झाडांच्या पालव्या, झाडांच्या पानांचा रंग हा एकदम हिरवा हिरवा होतो आणि खूप जिकडे बघेल तिकडे आपल्याला सुंदर असं वातावरण बघायला मिळतं. गवत वेली चांगल्या बहरताना दिसतात. आणि आकाशाचं निरीक्षण केल्यानंतर आकाशामध्ये विविध छटा असलेल्या एक छान असं रंगीत कमान आपल्याला बघायला मिळते. आणि मग त्याचं नाव आपण डायरेक्टली न सांगता ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे ते तर सांगणारच आहेत. पण जर आपल्याला जर ह्या गोष्टी जर सस्पेन्स ठेवून जर अशा पद्धतीने कृतीची रचना करायची असेल तर आपण वेगवेगळे प्रश्न विचारून या कमानीला काय म्हणतात किंवा आकाशामध्ये असे वेगवेगळे रंग केव्हा दाटून येतात, केव्हा दिसतात आणि ते त्याला आपण काय म्हणतो, अशा पद्धतीने आपण इंद्रधनुष्याचं वर्णन विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे. त्याचे रंग कोणते कोणते आहेत, मग त्या रंगाची क्रमवार रचना कशा पद्धतीने आहे, अशा पद्धतीने आपण या इंद्रधनुची कल्पना सुद्धा करू शकतो. ज्या पद्धतीनं काल आपण विद्यार्थ्यांचं स्थान वगैरे, प्राण्याचं स्थान वगैरे या बाबींची कृती आपण वर्गामध्ये करून घेतली, अगदी त्याच पद्धतीनं आपल्याला इंद्रधनुष्याच्या रंगाची कृती सुद्धा आपल्याला वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला एक रोल दिला की तू केशरी रंगाचा हो, तू निळ्या रंगाचा हो, तू हिरव्या रंगाचा हो, किंवा त्यांच्या हातामध्ये जर आपण हिरव्या रंगाची किंवा अशा वेगवेगळ्या रंगाची जर छोट्या छोट्या आकृती दिल्या त्यांच्याकडे, किंवा मग त्या पद्धतीने एखादी त्यांचं नाव असलेलं किंवा रंगाचं नाव असलेलं एक छोटासा बॅनर जर बनवून दिला सप्तरंगांचा, 7 रंगाच्या 7 विद्यार्थ्यांना आपण जर वेगवेगळ्या पाट्या बनवून दिल्या तर त्यांची एक इंद्रधनुची कमान पण आपल्याला वर्गामध्ये प्रत्यक्ष अवतरून दाखवता येईल विद्यार्थ्यांना. आणि प्रत्यक्ष कृतीयुक्त इंद्रधनुची कमान आपल्याला विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे आपल्याला समजावून सांगता येईल. आणि मग कोणाच्या मध्ये कोण आहे, खाली किंवा वर कोणता रंग आहे, कोणता विद्यार्थी तिथं आहे, तर मग त्या विद्यार्थ्यांना तो जो रोल दिलेला आहे आपण त्या पद्धतीने आपल्याला या कृतीची भर यामध्ये वेगळ्या पद्धतीने आपल्याला घालता येईल. आणि रंगाची ओळख आणि परिसरामध्ये होणारे बदल किंवा पावसामुळं, पाण्यामुळं आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी बदललेल्या जाणवत असतील, या सर्व बाबीची कृतीयुक्त माहिती आपल्याला विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं समजावून सांगून प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांना आनंददायी पद्धतीने सांगता येऊ शकतं. नेक्स्ट. आणि मग हे करत असताना आपण ज्या पद्धतीनं पालकांना आपण सूचना केलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर आपण मेसेज पाठवणार आहोत की कृती या पानावरची ही कृती पालकांच्या मदतीनं पूर्ण करायची आहे. मग पालकांना आपण असं सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त निरीक्षण करायचं आहे की आपला मुलगा व्यवस्थित करतोय का, आपला मुलगा सांगितलेली कृती व्यवस्थित पद्धतीने करतोय का. म्हणजे ती पालकांनी करणं अपेक्षित नाहीये, तर विद्यार्थ्यांनी ती कृती करणं अपेक्षित आहे. पालक फक्त मदत करणार आहेत, बघणार आहेत, प्रत्यक्ष काम करणार नाहीयेत. तर ही एक गोष्ट सर्व शिक्षक बांधवांनी आपल्या लक्षात ठेवायची आहे की आपल्याला आपण एखादी टास्क विद्यार्थ्यांना दिलं, आव्हान दिलं की बरेच पालक विद्यार्थ्यांचा कंटाळा असल्यामुळे म्हणा किंवा लवकर त्यांची कृती पूर्ण व्हावी या उद्देशाने म्हणा, किंवा आपल्या विद्यार्थ्याला चांगलं आलं पाहिजे किंवा शिक्षकांनी बाईंनी शाबासकी दिली पाहिजे या उद्देशाने म्हणा, असे वेगवेगळे कारण असू शकतात. तर पालक सक्रिय सहभाग घेतात अशा काही घटनांमध्ये किंवा अभ्यासामध्ये किंवा कृतीमध्ये. तर या गोष्टी इथं अपेक्षित नाहीयेत. तर पालकांनी फक्त मदत करायची आहे, फक्त निरीक्षण करायचं आहे. आणि हे जेव्हा आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे रंग वाटून वेगवेगळ्या रंगाचे बॅनर्स तयार करून दिलेले आहेत, तर इथे एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये चित्र दिलेले आहे की या चित्रामध्ये सप्त रंगातील वेगवेगळ्या चित्रांच्या ऑब्जेक्ट्सना वेगवेगळे रंग द्यायचे आहेत. जसं की मुलाला वेगळा रंग द्यायचा आहे, त्याच्या केसाला वेगळा रंग द्यायचा आहे, तिथले जे कीटक आहे त्या कीटकांना वेगळा रंग द्यायचा आहे, आणि तिथलं गवत आहे किंवा मग त्याचे जे त्या विद्यार्थ्याचे जे ड्रेस आहेत, कपडे आहेत, त्या कपड्यांना वेगळा रंग द्यायचा आहे. अशा पद्धतीनं अ, या इंद्रधनुष्यातल्या वेगवेगळ्या रंगाची कृती पण आपल्याला करून घ्यायची आहे. शिवाय या इंद्रधनुष्यामध्ये जे नसलेले रंग आहेत त्या रंगाची सुद्धा विद्यार्थ्यांना ओळख व्हावी आणि त्या रंगाची कल्पना त्याला व्यवस्थित यावी, अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या कृती इथं प्रत्यक्ष करायला विद्यार्थ्यांना आपण सांगू शकतो. वेगवेगळे उदाहरणं आपण त्यांच्यासमोर देऊ शकतो. जसं की आपण आकार वगैरे विद्यार्थ्यांना देतोय किंवा असे निसर्गचित्र वगैरे देतोय. भरपूर असे काही उदाहरणं आहेत की तिथं आपल्याला या सगळ्या रंगांच्या
नावांची ओळख आपल्याला विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी प्रत्यक्ष आपण कृतीद्वारे त्यांना हे सांगू शकतो. नेक्स्ट. आपण पाणी या थीमचा अभ्यास करत असताना आपल्याला पाण्यामध्ये कोणते कोणते घटक असतात, पाण्यामुळं पाण्याचे फायदे काय असतात, किंवा पाण्यामध्ये कोणते जलचर प्राणी असतात, या पद्धतीचा जर आपण काही विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले तर विद्यार्थी सहज काही गोष्टी सांगतात. जसं की मासे असतात. मग जर जास्त पाणी असेल तर मग आपल्याला वाहतुकीसाठी किंवा पर्यटनासाठी आपल्याला होडीचा जहाजाचा वापर करावा लागतो. मग मोठे मोठे जहाज असतात जे समुद्रामध्ये असतात, किंवा मग छोट्या छोट्या तलावामध्ये कोणत्या प्रकारचे वाहतुकीसाठी जहाज वापरले जातात किंवा मग होडी वापरली जाते. मग हे जे मासे असतात ते एकाच प्रकारचे असतात का? ते नदीमध्ये वेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला मिळतात, विहिरीमध्ये वेगळ्या प्रकारचे मिळतात, समुद्रातले मासे वेगळ्या प्रकारचे असतात, किंवा माशासारखेच आणखी काही वेगवेगळे प्राणी या पाण्यामध्ये मिळत असतात आपल्याला. तर मग ते कोणते कोणते आहेत, तर ते विद्यार्थ्यांना जे माहिती आहेत ते तर आपण त्यांच्याकडनं ती माहिती जाणून घेणार आहोत. पण जे माहिती नाही आहेत आपल्याला, किंवा विद्यार्थ्यांना ज्या गोष्टींची ज्या ऑब्जेक्टची कल्पना नाहीये की पाण्यात राहणारे असे कोणते वेगळे प्राणी आहेत, त्यांची आपण माहिती विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने आपण वेगवेगळ्या माध्यमातून देऊ शकतो. जसं की युट्यूबला वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओज आपल्याला उपलब्ध असतात, किंवा आणखी काही न्यूजपेपर असतील, किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला सर्च करून आपल्याला पाण्यात राहणारे प्राणी वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या नावासह आपल्याला उपलब्ध होऊ शकतात, आणि त्याची माहिती आपण विद्यार्थ्यांना वर्गामध्ये शिक्षक म्हणून देऊ शकतो. आणि हे सर्व करत असताना यांच्या सुद्धा कृती आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो की कोणते असे प्राणी आहेत, म्हणजे माशांच्या अंगावर काय असतं, तर खवले असतात, त्याला पंख असतात, म्हणजे ते पर असतात, ते त्यांना पोहण्यासाठी मदत करतात. आणि जे खवले असतात त्यांना त्यांचा उपयोग काय होऊ शकतो, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला त्यांचं पूर्वज्ञान जागृत करायचं आहे की असं का असू शकतं, किंवा त्याचा उपयोग काय होऊ शकतो माशाला, मग तो पाण्यात कशा पद्धतीने जगू शकतो, मग पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर मासा का जगू शकत नाही, पाण्यामध्ये ऑक्सिजन मिळतं. म्हणजे या अशा छोट्या छोट्या ज्या कुतूहलात्मक जे प्रश्न आहेत ते विद्यार्थ्यांनी विचारणं अपेक्षित आहे, किंवा शिक्षकांनी अशा कृती मुद्दाम करणं इथं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्याला या कृती व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने मुलांना समजून त्या सोडवून घेण्यासाठी मदत होऊ शकते. यानंतर आपण सर्रास आपल्या जरी ग्रामीण भागामध्ये या गोष्टी जरी उपलब्ध होत नसल्या तरी ग्रामीण भागातल्या मुलांना सुद्धा या गोष्टीचं आकर्षण असतं की वॉटर पार्क ही संकल्पना मोठ्या मोठ्या शहरामध्ये मोठे मोठे असे वॉटर पार्क असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळे ॲडव्हेंचर्स तिथं उपलब्ध करून दिलेले असतात. अगदी मोठ्या मोठ्या सहली तिथं जाऊ शकतात. म्हणजे तिथं एक प्रकारचं मुलांना वेगळं कौशल्य आणि चांगल्या प्रकारचं थ्रिलिंग अनुभवता येऊ शकतं. की आपण जर विचारलं त्यांना की तुम्ही वॉटर पार्क, जरी विद्यार्थी त्या वॉटर पार्कमध्ये गेलेले नसतील तरी सुद्धा वॉटर पार्कमध्ये काय काय असू शकतं हे त्यांच्यापर्यंतची माहिती ही खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना आलेली असते. त्यासाठीची माध्यमं त्यांनी भरपूर बघितलेली असतात. त्यांनी कुठेतरी टीव्हीत बघितलेलं असतं, किंवा त्यांनी कुठल्या तरी कार्टूनमध्ये बघितलेलं असतं, एखाद्या चित्रपटात त्यांनी बघितलेलं असतं. या पूर्वज्ञानाची सांगड आपल्याला या कृतीमध्ये घालून द्यायची आहे, आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायचे आहेत की कशा पद्धतीनं काय काय आपण वॉटर पार्कमध्ये पाहू शकतो, तिथं काय काय असू शकतं, कशा पद्धतीनं तिथं रचना केलेली असते. आणि अशा मजेशीर गोष्टी विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेऊन त्यांना त्यावर आधारित वेगवेगळे प्रश्न आपण विचारू शकतो. आणि या अशा वेगवेगळ्या कृती आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. मग तुमच्या कल्पनेतला वॉटर पार्क कसा असेल, किंवा कसा असावा, या संदर्भातली तुम्ही कल्पना करा आणि त्या संदर्भातलं चित्र रेखाटन करा. अशा पद्धतीचे वेगवेगळे टास्क आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो. हे झालं वॉटर पार्क बद्दल. पाणी थीमवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असे वेगवेगळ्या कृती आपण विद्यार्थ्यांकडून करून घेऊ शकतो. वेगवेगळे प्रश्न आपण त्यांना तिथे विचारू शकतो की तुम्ही समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्राण्यासोबत कशा पद्धतीनं मौज मस्ती कराल, अशा पद्धतीची पण कल्पना करणारं चित्र काढा. किंवा तुम्ही तुमच्या नदीमध्ये एका जहाजामध्ये प्रवास करताय आणि ते प्रवास करत असताना तुम्हाला कसं वाटतं किंवा कसं वाटेल, अशा पद्धतीचं पण वर्णन आपण करून चित्र रेखाटन करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कृती आपल्याला या पुस्तकाच्या आधारावर किंवा आपल्या दैनंदिन अध्यापनाचा आधार घेऊन
आपल्याला याची सांगड या प्रकल्प आधारित शिक्षणातल्या कृतीसोबत लावता येऊ शकते आणि वेगवेगळ्या कृती आपण इथं करून घेऊ शकतो. मग हे करत असताना आपल्याला वेगवेगळ्या शब्दांचा जे पाणी आधारित थीमवर आपण वेगवेगळे प्राण्यांचा अभ्यास करतोय किंवा वेगवेगळ्या कृती इथं आपण करून घेतोय, तर याच्यात शब्दांची अदलाबदल जर केली तर त्या शब्दांची अदलाबदल केल्यानंतर मजेशीर अक्षर विनोदी शब्द तयार होतात आणि हे शब्द तयार झालेले आपण अर्थपूर्ण शब्दामध्ये कसं रूपांतरित करू शकतो. त्यांना वेगवेगळी चित्र दाखवून आपण अक्षरांची अदलाबदल करून वेगवेगळे शब्द त्यांच्याकडनं ते तयार करून घ्यायचे आणि त्याची रचना आपल्याला अर्थपूर्ण शब्दामध्ये करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण भाषेच्या विषयाची सुद्धा सांगड या थीम मधल्या कृतींना लावू शकतो आणि वेगवेगळ्या कृती चांगल्या पद्धतीने आपण करून घेऊ शकतो. ज्या पद्धतीने आपण अक्षरांची अदलाबदल करून शब्द निर्मिती केली, विनोदी शब्द तयार केले आणि ते अर्थपूर्ण शब्दामध्ये त्याची रचना केली, त्याच पद्धतीनं जसे ज्या पद्धतीनं शब्दकोडे आपण सोडवतो त्याच पद्धतीनं चित्रावर आधारित पहिला अक्षर नसताना तो शब्द ओळखायचा आहे आणि तो शब्द वाचन पण करायचा आहे आणि त्याचा आवाज पण आपल्याला ओळखायचा आहे की आज कशा पद्धतीने आपल्याला ते शब्द बनवता येतात. गाळ्याच्या जागी अर्थपूर्ण शब्द भरण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कृतींची सुद्धा आपल्याला इथं आपल्या भर घालता येऊ शकते. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा विविध धडे असतात, विविध कृती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये असतात आणि त्या कृतींचा सुद्धा आपल्याला इथं या ठिकाणी सांगड घालून आपण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कृती सुद्धा विद्यार्थ्यांना देऊन ते चांगल्या पद्धतीने आपण करून घेऊ शकतो. मग जेव्हा आपण पाण्यासंदर्भात किंवा पाण्याच्या स्रोतासंदर्भात विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाकडून आपण काही वेगवेगळ्या कृती करून घेतल्या, मग हा आपल्या समोर असा प्रश्न पडतो की या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विद्यार्थ्यांना त्याचे फायदे किंवा त्याची नुकसान काय होऊ शकतं किंवा ते कशा पद्धतीने आपण जतन करून घेऊ शकतो किंवा त्या पाण्याचा आपल्याला काय उपयोग होऊ शकतो, या सर्व बाबींचा सुद्धा आपल्याला पूर्वज्ञान जागृत करून विद्यार्थ्यांकडे माहिती घेता येऊ शकते. मग पाण्याचे उपयोग काय आहेत, तर मग विद्यार्थी आपल्याला सांगतील की आपल्याला अंघोळीला पाणी लागतं, कपडे धुवायला पाणी लागतं, जनावराला पिण्याला पाणी लागतं. जे ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत त्यांना शेतीसाठी पाणी लागतं. त्यांच्या घरामध्ये विविध प्रकारचे प्राणी असतात, त्या प्राण्यांना अंघोळीसाठी त्यांना पिण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये पाणी लागतं. आणि मग शहरातल्या विद्यार्थ्यांना जर आपण विचारलं, त्यांचा जास्त सहवास हा फक्त घरातल्या पाण्याचा आणि ते शाळेत इतर ठिकाणी जेव्हा ते पाणी वापरतात अशाच ठिकाणी त्यांना पाण्याचा जास्त वापर करता येतो. मग ते विद्यार्थी शहरातल्या पद्धतीने उत्तर देतील की आम्ही वॉटर पार्कला गेलो होतो, तिथं पण पाण्याची आवश्यकता असते. विविध मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये पण पाण्याची आवश्यकता असते. ते विद्यार्थी स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जातात, तर त्या विद्यार्थ्यांना तिथं ते असं सांगतील की तिथं स्विमिंग पूलमध्ये पोहण्याच्या तलावामध्ये पाण्याची आवश्यकता असते. म्हणजे परिस्थितीनुसार पाण्याचे उपयोग, पाण्याचे वापर करण्याची पद्धती ही बदलत असते. मग आपण अगदी सकाळी उठल्यापासून विद्यार्थ्यांना पाण्याचे उपयोग कशा पद्धतीने आपल्याला करता येतात याची माहिती आपण विद्यार्थ्यांकडे घेणार आहोत आणि ज्या ठिकाणी पाण्याचा वापर होणार नाही अशा पद्धतीच्या पण काही कृती आपण इथं करून घेणार आहोत की जिथं पाण्याचा वापरच करत नाहीत किंवा केला जात नाही अशा चित्रांना आपल्याला गोल करायचं आहे. किंवा मग त्याचं पहिलं अक्षर तुम्ही शोधा आणि शेवटचं अक्षर पण शोधा, म्हणजे त्या चित्रांची माहिती पण विद्यार्थ्याला होणार आहे, त्याचं वर्णन पण विद्यार्थी ते करणार आहेत आणि त्यांचा शब्दसंग्रह वाढणार आहे आणि ते चांगल्या प्रकारची वाक्य पण इथं बोलण्यासाठी सक्षम होणार आहे. पाण्याचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे याच्या संदर्भात पण आपण विद्यार्थ्यांना माहिती दिली पाहिजे, जेणेकरून त्याचा दुरुपयोग होणार नाही आणि पाणी व्यवस्थित वापरतील या पद्धतीचं नियोजन आणि चांगल्या सवयी आपण विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू, जेणेकरून समाजामध्ये विद्यार्थी वावरत असताना किंवा जगत असताना तो इतरांना पण प्रेरणा देणारे वाक्य, प्रेरणा देणारी कृती त्यांच्याकडनं व्हावी ही अपेक्षा इथं आहे. यानंतर विद्यार्थ्यांना काही कृती आपण इथं करून घेणार आहोत की उलट चित्रांची नावं आपण इथं देणार आहोत. मग ते देत असताना ज्या पद्धतीने आपण वर्गामध्ये विद्यार्थ्यांचे गट केलेले आहेत त्या गटानुसार आपण जर एकेका गटातल्या एकेका विद्यार्थ्यांना जरा या प्राण्यांचं
आपण जर रोल करण्यासाठी दिला किंवा त्याचा मुखवटा आपण त्यांना दिला किंवा एखादी बॅनर बनवून त्याच्या हातामध्ये जर दिला स्टिकर बनवून किंवा त्याच्या हातावर आपण एक नाव लिहिलं, एका चित्राचं नाव लिहिलं, दुसऱ्या गटातल्या मुलाच्या हातावर एक वेगळं नाव लिहिलं किंवा एखादी चिठ्ठी बनवून दिली आणि हा जर खेळ आपण त्यांच्याकडनं जर खेळवून घेतला तर वेगवेगळ्या प्राण्यांची नावं आपण उलट अर्थाने कशा पद्धतीनं करून घेऊ शकतो आणि त्या अक्षरांचा क्रम जर पुढे मागे किंवा उलट अर्थाने जर जुळवला आपण तर अर्थपूर्ण शब्द त्या चित्रांची ते कशा पद्धतीनं जुळणी होते या संदर्भात सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचा खेळ विद्यार्थ्यांकडनं आपण खेळू शकतो आणि या अशा कृती वेगवेगळ्या माध्यमातून आपण करून घेऊ शकतो. काही कोडी पण इथे दिलेल्या आहेत, त्या कोड्यांची पण आपल्याला रचना विद्यार्थ्यांकडनं करून घ्यायची आहे. अशा प्रकारची विविध कोडी विद्यार्थ्यांना माहिती असतात त्यांच्या प्राप्त परिस्थितीनुसार आणि त्यांनी जे ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, त्यांच्या घरामध्ये शिकलेलं आहे किंवा परिसरात मित्रांकडून मैत्रिणीकडून त्यांनी जे शिकलेलं आहे त्यांच्याकडे पण अशा काही कोड्यांचा संग्रह भरपूर प्रमाणामध्ये असतो. याचा सुद्धा आपल्याला उपयोग या अशा कृती करण्यासाठी करून घ्यायचा आहे. नेक्स्ट, याचा पहिलीमध्ये आपण चित्र आणि शब्द यावर आधारित गोष्टींची माहिती घेतली होती. कालच्या तासिकेला आपण पूर्ण पॅरेग्राफ असलेली गोष्ट आपण ऐकली होती, विद्यार्थ्यांकडनं समजून घेतली होती आणि त्यावर आधारित प्रश्न आपण विचारले होते. इथं सुद्धा आपल्याला अशाच काही गोष्टींचा पण आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागण्यासाठी आपण प्रेरित करू. मग अशाच एका गोष्टीचं इथं कृतीमध्ये वर्णन आलेलं आहे आणि अशा वेगवेगळ्या कृती आपण विद्यार्थ्यांना विचारू शकतो की या गोष्टीमधला जो विद्यार्थी आहे तो अशा पद्धतीचं वर्णन करतोय की तो पाणी वाया घालवतोय. मग सांगा बरं, आपल्या वर्गामध्ये सुद्धा असे काही विद्यार्थी आहेत का की ते पाण्याचा वापर चांगल्या पद्धतीने करतात, ते व्यवस्थित नळ बंद करतात, पाणी वाया घालवत नाहीत, जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच पाणी ते पितात, उरलेलं पाणी टाकून देत नाहीत किंवा घेतानाच ग्लासमध्ये ते पाणी आपली जेवढी कॅपॅसिटी आहे, जेवढी तहान आहे त्याच पद्धतीने ते घेतात किंवा हात धुण्यासाठी किंवा इतर वैयक्तिक कारणासाठी भरमसाठ पाण्याची नासाडी करत नाहीत. अशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून सुद्धा आपल्या वर्गामध्ये काही गोष्टींची निर्मिती करू शकतो आणि ही गोष्ट सांगत असताना आपल्या वर्गातले विद्यार्थी ही प्रत्यक्ष ही गोष्ट जगताय किंवा आपल्याच अनुभवाशी रिलेटेड अशी गोष्ट आहे का, अशा पद्धतीचं वातावरण आपल्या वर्गामध्ये आपण जर तयार केलं आणि अशा पद्धतीच्या गोष्टी आपण सांगून किंवा घरच्यांना त्यांच्या पालकांकडून त्यांच्या आजी आजोबाकडून सांगून त्या गोष्टींचं सादरीकरण करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वर्गामध्ये प्रेरित जर केलं तर अशा अनेक गोष्टी आपल्याला वर्गामध्ये ऐकण्यास मिळतील आणि त्या गोष्टी ऐकल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना या पाणी बचतीच्या वापराच्या किंवा पाण्याचा योग्य वापर करण्यासंदर्भातल्या योग्य सवयी लावण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांचीच मदत घेऊन आपल्याला अशा अनेक कृती आपल्याला वर्गामध्ये प्रकल्प आधारित शिक्षणामध्ये आपल्या करता येऊ शकतात. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा आधार घेऊन आपण दैनंदिन अध्यापनाची सांगड अशा कृतीसोबत करू शकतो. नेक्स्ट, काल आपण माकडाचा खाऊ की त्याला 3 पाकिटं मिळणार होती आणि त्या 3 पाकिटाचा आधार घेऊन संख्येचं वाचन करत करत त्या आपण माकडाला केळी खाण्यासाठी आणि केळी झाडावरची मिळवण्यासाठी मदत केली की पहिल्या अंकापासून आपण 200 या अंकापर्यंत आपण त्या माकडाला केळी खाण्यासाठी मदत केली होती. तर त्याच्याच पुढचा भाग म्हणजे FLN मध्ये उद्देशित केल्याप्रमाणे की इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याला 3 अंकी संख्येचं वाचन लेखन आलं पाहिजे, या संकल्पना आपल्याला क्लिअर करण्यासाठी मग अशा काही कृती आपल्याला इथं करायच्या आहेत की त्या कृती करत असताना वेगवेगळी उदाहरणं आपण इथं सेट करणार आहोत आणि हे करत असताना आपण विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कृती जाणून बुजून करणार आहोत की इथं ज्या पद्धतीने एक कृती आलेली आहे की एक गाव होतं आणि त्या गावामध्ये एक कोळी राहत होता आणि त्या तो कोळी काय करायचा की मासे धरायचा आणि मग ते मासे धरलेले त्याची विगतवारी करायचा, त्याचं सॉर्टिंग करायचा, वर्गीकरण करायचा आणि हे वर्गीकरण करत असताना तो कोळी एका टोपलीमध्ये 100 मासे मोजायचा आणि मग ते 100 मासे मोजल्यानंतर एक टोपली भरली, दुसऱ्या टोपलीमध्ये परत 100 मासे भरायचा, असं क्रमाने आपण 100 मासे पहिल्या टोपलीमध्ये, मग 101 माशापासून 200 पर्यंत मग ते आपण विद्यार्थ्यांनाच आपण त्या पद्धतीने सांगणार आहोत की पहिल्या टोपलीमध्ये
कोणत्या क्रमापासून कोणत्या क्रमापर्यंत मासे भरणार आहे कोळी. मग आता दुसरी टोपली भरा बरं. मग तुम्ही सांगा आता, एकेका गटाला आपण जर टास्क दिला अशा पद्धतीनं, तर ते टोपलीमध्ये मासे किती आहेत हे क्रमाने मोजून एक एक मासा किंवा 100 माशांच्या गटानुसार वेगवेगळ्या पेट्या किंवा टोपली बनवण्यासाठी मदत करतील. आणि अशा पद्धतीने आपल्याला त्यांना मोठ्यात मोठ्या 3 अंकी संख्येपर्यंत घेऊन जायचं आहे. आणि हे करत असताना आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहोत की कशा पद्धतीनं अंकाची रचना करणार आहोत आणि कशा पद्धतीनं आपण विद्यार्थ्याकडनं अंकाचं ओळख करून घेणार आहोत. तिथंच मग आपण काल आपण बघितलं होतं की एकक, दशक, शतक या पद्धतीनं आपण संख्या मोजून विद्यार्थ्याकडनं घेतल्या, त्यांची स्थानिक किंमत आपण तिथं काढून घेतली होती. आणि अशा पद्धतीनं आपण अशा वेगवेगळ्या कृती मग ह्या अंकाच्याच झाल्या, मग अक्षरी अंकाच्या करायच्या. मग अशा पद्धतीचे छोटे छोटे शैक्षणिक साहित्य आपण वर्गामध्ये करू शकतो किंवा आपल्या गणित पेटीमध्ये सुद्धा संख्यांचा भरपूर असे अंकाचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध आहे. त्याचा सुद्धा वापर आपण इथं चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि अशा कृती आपण विद्यार्थ्यांकडून हसत खेळत चांगल्या पद्धतीने करू शकतो. नेक्स्ट, संख्याची ओळख झाल्यानंतर आपण विद्यार्थ्यांना संख्यावरील क्रिया कशा पद्धतीने करायच्या या पद्धतीने सुद्धा आपण त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगवेगळ्या कृतीचं इथं उपाययोजना केलेली आहे. इयत्ता पहिलीमध्ये आपण एक अंकी संख्येची बेरीज घेतो, एक अंकी संख्येची वजाबाकी घेतो, 2 अंकी संख्येचं वाचन इथपर्यंत मर्यादित आपण इथं आहोत इयत्ता पहिलीसाठी. इयत्ता दुसरीमध्ये आपण 2 अंकी संख्या, 1 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या अशा प्रकारे संख्यांचं वाचन लेखन घेऊन त्यावर आधारित संख्यावरील क्रियांचं या ठिकाणी आपण कृती करून घेणार आहोत. तर मग कृतीयुक्त पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना असं समजूया की एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये वेगवेगळे दगड तिथं पुलाच्या स्वरूपामध्ये ठेवलेले आहेत आणि त्या दगडावरनं आपल्याला मार्ग काढत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जायचं आहे. आणि मग हे जात असताना आपण प्रत्येक स्टेपला काही क्रमांक देणार आहोत आणि त्या क्रमांकानुसार त्या विद्यार्थ्यांना आपण उडी मारायला सांगणार आहोत. की मग समजा एखाद्या विद्यार्थ्याला आपण सांगितलं की तू 4 नंबरच्या दगडावर उडी मार आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगणार होतो की आपण तू 9 नंबरच्या दगडावर उडी मार. मग आता सांगा बरं, पहिल्या विद्यार्थ्याने 4 नंबरच्या दगडावर उडी मारली आणि दुसऱ्या विद्यार्थ्याने 9 नंबरच्या दगडावर उडी मारली, तर मग ह्या 2 अंकाची बेरीज किती होते किंवा किती पावलं ते चालू शकतात. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कृती आपण तयार करून त्याचं कृतीयुक्त सादरीकरण घेऊन आपण बेरीज ही संकल्पना विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो. आणि त्याचं जास्तीत जास्त सादरीकरण आपण विद्यार्थ्यांना कृतीयुक्त माध्यमातून घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी सहज लक्षात राहतात आणि ते समजून पण घेतात. हे असं करत असताना विद्यार्थ्यांना रांगेत उभं करून सुद्धा आपण बेरजेचा सराव करू शकतो. परिसरामध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या झाडांचा वापर सुद्धा आपण इथं करू शकतो. विविध अशा माध्यमाचा वापर करून आपण बेरजेचा विद्यार्थ्यांना सराव इथं करू शकतो. नेक्स्ट, काही गोष्टी आपण सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजून सांगितल्यानंतर आपल्याला त्या गोष्टी विद्यार्थ्यांना कितपत समजल्या किंवा कशा पद्धतीने आपण अजून वेगळ्या पद्धतीने त्यांच्या या गोष्टी समजावून सांगू शकतो याच्याशी रिलेटेड काही कृती आपण विद्यार्थ्यांकडून करून घेणार आहोत. की एका बाजूला जर ठराविक मासे आहेत आणि दुसऱ्या बाजूला पण काही मासे आहेत आणि मध्ये तलाव आहे आणि त्या तलावातनं हे मासे काही उड्या मारून बाहेर आलेले तसं आपण इमॅजिन करूया. आणि मग आपण दोन्ही बाजूची प्राण्यांची संख्या किंवा माशांची संख्या आपण इथं मोजूया. त्याच्यानंतर पहिल्या दिवशी या पद्धतीनं इथं भरपूर मासे होते दोन्ही बाजूला, पण दुसऱ्या दिवशी मात्र काही चेंजेस झालेले दिसतील. मग ते चेंजेस काय आहे ते निरीक्षणातून मुलांनी ओळखायचे आहेत. मग काही गणन करतील, काही दृश्य स्वरूपावर कल्पना करतील की इथं माशांची संख्या कमी आहे किंवा इथले मासे उड्या मारून दुसरीकडे गेले किंवा कोणीतरी नेऊन पकडून दुसरीकडे नेऊन सोडले किंवा वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थी कल्पना करू शकतात. आणि त्या कल्पनेचा आधार घेऊन आपल्याला जे साध्य करायचं आहे की विद्यार्थी हा या बाबींचं निरीक्षण चांगल्या पद्धतीने करतोय, त्याचं विश्लेषण चांगल्या पद्धतीने करतोय, त्याचं वर्गीकरण करतोय, त्या संख्या चित्र तो मोजतोय आणि कोणत्या बाजूला कमी मासे आहेत किंवा कोणत्या बाजूला जास्त मासे आहेत यांच्याशी तुलना तो करतोय. अशा पद्धतीचे जे काही बदल किंवा अपेक्षित असणाऱ्या कृती विद्यार्थ्यांकडून करून घ्यायच्या आहेत, त्यासाठी अशा पूरक कृतींची रचना आपल्याला अजून चांगल्या पद्धतीनं वर्गामध्ये करून घेऊन या कृती आपण विद्यार्थ्यांकडून सोडून घेऊ शकतो.
आणि आपण वर्गामध्ये किंवा त्यांच्या कल्पनेमध्ये असणारे त्यांच्या घरामध्ये काही भांडी असतात. मग छोटं भांडं कुठं छोटं, त्याच्यापेक्षा मोठं, त्याच्यापेक्षा मोठं, अशा पद्धतीनं त्यांच्याकडनं त्याची वर्गवारी आपण करून घेणार आहोत. आणि मग याची दैनंदिन उदाहरणं आपण त्यांना घरी बघायला सांगणार आहोत, की तुमच्या घरामध्ये असे काही छोटे छोटे भांडे आहेत का, की मोठ्या भांड्यामध्ये त्याच्यापेक्षा छोटं भांडं, त्याच्यापेक्षा छोटं भांडं, अशी रचना वाढत वाढत छोटं भांडं जाईपर्यंत किंवा तशी रचना होईपर्यंत निरीक्षण करा किंवा तशा पद्धतीच्या कृती घरामध्ये करा. अशा कृती केल्याने काय होईल, की विद्यार्थी हा प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यासाठी प्रेरित होईल. आणि त्याच्या कृती या स्वतः केल्यामुळं त्याला जास्त समजण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्याला जास्त आणखी अध्ययनाकडे जास्त प्रेरित करण्यासाठी आपल्याला या कृती उपयोगात पडणार आहे. यानंतर ज्या पद्धतीनं आपण छोटे भांडे मोठे भांडे यांची तुलना करून छोट्यापासून चढता क्रम आपण मागच्या कृतीमध्ये लावला, किंवा मोठ्या भांड्यामध्ये छोटे भांडे एकत्र छोटे 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 बसतात, या पद्धतीची जी रचना आपण जी केली, अशाच अनेक कृती आपल्याला करावयाच्या आहेत आणि विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने आपल्याला कृती करून घेण्यासाठी प्रेरित करायचं आहे. आता इथं जी कृती आहे की एका तलावामध्ये ठराविक मासे आहेत आणि दुसऱ्या तलावामध्ये पण काही मासे आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला तुलना अशी करायची आहे की कोणत्या तलावामध्ये मासे कमी आहेत, कोणत्या तलावात मासे जास्त आहेत, मग त्यासाठी कोणतं चिन्ह वापरलं पाहिजे. म्हणजे अ, याच्यात एक कल्पना अशी आपण सांगू शकतो की अ, ज्या दिशेला माशाची संख्या जास्त आहे त्या दिशेला हे अ, त्याचं पोट असावं, किंवा अ, मोठा आकार, त्या चिन्हाचा मोठा आकार हा मोठ्या बाजूला असावा. आणि ज्या बाजूला कमी मासे आहेत किंवा कमी ऑब्जेक्ट्स आहेत त्या त्या दिशेला हे टोक असावं. अशा पद्धतीचं एक आपण हिंट मुलांना देऊ शकतो. आणि हे देत असताना आणि हे करत असताना प्रत्यक्ष मोजणी आणि त्याचं स्थानिक किंमत विद्यार्थ्यांना लक्षात आणून देणं, ही गोष्ट जर विद्यार्थ्यांना समजावून आपण जर सांगितली, त्याच्या जर कृती भरपूर प्रमाणामध्ये जर आपण प्रात्यक्षिकाच्या रूपामध्ये जर आपण करून घेतल्या, तर लहान मोठा किंवा समांतर किंवा बरोबर असणारी चित्र दोन्ही बाजूची, अशा प्रकारची तुलना विद्यार्थी चांगल्या प्रकारे करू शकतात. आणि त्यांना एक वेगळं आनंददायी वातावरणामध्ये त्या कृती व्यवस्थित पद्धतीने करण्यासाठी प्रेरित करू शकतो. नेक्स्ट. आपण ज्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या किंवा वेगवेगळ्या कृतीमध्ये आपण गोष्टीचा वापर करणार आहोत, तर ह्या गोष्टी सांगत असताना किंवा ऐकत असताना आपल्याला पालकांची मदत विद्यार्थ्यांच्या पालकांची मदत घेणं गरजेचं आहे. कारण आपण ठराविक गोष्ट ही विद्यार्थ्यांना एका दिवशी सांगू शकतो किंवा त्या पद्धतीने आपण त्यांना अध्ययन अनुभव देऊ शकतो, पण विद्यार्थ्यांच्या घरामध्ये एक वातावरण असं क्रिएट असतं की त्या घरामध्ये आजी आजोबा, आई वडील किंवा जर एकत्रित कुटुंब असेल तर भरपूर असे फॅमिलीज आपल्याला तिथं त्यांच्या घरामध्ये बघायला मिळतील, जे की खेड्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये अ, या भरपूर मोठ्या फॅमिलीचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. की त्याच्यामुळं काय होतं की घरामध्ये विद्यार्थ्यांना चर्चा करण्यासाठी आणि मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी हक्काची माणसं उपलब्ध असतात. आणि याचा फायदा आपल्याला वेगवेगळ्या कृती करून घेण्यासाठी होऊ शकतो, जेणेकरून विद्यार्थी नवनवीन गोष्टी वर्गामध्ये येऊन इतर विद्यार्थ्यांना सांगू शकतात आणि त्या इतर विद्यार्थ्यांना पण ऐकण्यासाठी प्रेरणादायी असतील. इथं आता अशा काही गोष्टी आहेत की त्या गोष्टीमध्ये आपल्याला अनेक कृती दडलेल्या आहेत. मग इथे एक अशी कृती आहे की इथे एक माशाचं चित्र काढलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे की एका चौकोनामधला मासा आणि दुसऱ्या चौकोनामधला मासा यांच्याशी तुलना करून आपल्याला काय करायचं आहे की आपल्या बोटाचे ठसे या माशांच्या चित्रावर उमटवायचे आहेत. आणि पहिल्या माशात किती बोटाचे ठसे बसू शकतात, दुसऱ्या चौकटीतल्या माशामध्ये किती बोटाचे ठसे बसू शकतात, आणि मग त्यांची एकत्रित मोजणी करायची. अशा पद्धतीनं आपल्याला आकृतीत रंग भरण्यासाठी पण या आकृतीचा वापर होऊ शकतो. अंगठ्याचे ठसे आपण इथं वेगवेगळ्या रंगाचे उमटवू शकतो आणि त्याची व्यवस्थित मोजणी पण आपण इथं करू शकतो. म्हणजे ते चित्र किती जागा व्यापतंय, कशा पद्धतीने व्यापतंय, आपल्या बोटाचा आकार कसा आहे किंवा इतर मुलाच्या बोटाचा आकार कसा आहे, या पद्धतीची तुलना सुद्धा आपल्याला या कृतीमधून करता येण्यासारखी आहे. आणि अशा अनेक कृती आपण त्याच्यासाठी पूरक म्हणून करू शकतो. त्याच कृतीचा आधार घेऊन पुढे की आपण विद्यार्थ्यांना काही अशा कृती उपलब्ध करून देऊ शकतो की त्यांना आवडणारे पदार्थ आपण खायचे आहेत, पण मग ते खायचे कसे,
तर मग ठराविक समजा घरामध्ये 4 मुलं आहेत आणि आपल्या घरच्या आईवडिलांनी काही खाऊ आणलेला आहे, तर तो खाऊ विद्यार्थ्यांनी समान प्रमाणामध्ये खावा किंवा सगळ्यांनी मिळून मिसळून खावा आणि सगळ्यांना पुरेल अशा पद्धतीनं त्यांनी वर्तन करावं, अशा पद्धतीची एक भावना सगळ्या घरामध्ये असते. आणि त्याच कृतीचा आधार घेऊन, म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटनेचा आधार घेऊन आपल्याला अशा प्रकारच्या कृती करता येऊ शकतात. हे वेगवेगळे अन्नपदार्थ आपल्याला ठराविक घटकामध्ये, ठराविक व्यक्तीमध्ये किंवा ठराविक ऑब्जेक्ट्समध्ये वाटून कशा पद्धतीनं प्रमाणात समान प्रमाणामध्ये विभागून खाता येतील. आणि काही ऑब्जेक्ट्स असे असतात की ते असमान असतात आणि असमान असताना आपल्याला ते वाटून खायचे असतात. मग त्यावेळेला तुम्ही काय कराल? समजा तुम्ही 2 भावंड आहात आणि तुम्हाला 3 आंबे जर खायला मिळाले आज, तर मग तुम्ही कशा पद्धतीने त्याची वाटणी करून घेणार? किंवा तुमच्या घरामध्ये समजा 3 व्यक्ती आहेत आणि अ, 4 जर समजा काही आपण आईस्क्रीम खाण्यासाठी साठी आणली किंवा 4 कप जर आपल्या घरामध्ये सरबत बनवले आणि 3च व्यक्ती आहेत, तर मग तुम्ही कशा पद्धतीने ते एकमेकांमध्ये समान वाटे करणार किंवा समान वाटून खाणार पिणार? अशा पद्धतीच्या काही रचना आपण प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांना देऊ शकतो. त्यासाठी आपण काय करू शकतो की वर्गामध्ये आपण विद्यार्थ्यांना सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे काही विद्यार्थ्यांनी थोडे लिंबू घेऊन या, कोणी साखर आणा, कोणी थोडंसं मीठ घेऊन या आणि मग ते पाणी एकत्रित करून लिंबू पिळून व्यवस्थित आपण वर्गामध्ये लिंबू सरबतचा एक छान इव्हेंट आपण वर्गामध्ये ऍडजस्ट करू शकतो. आणि मग आपण आता एवढ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना ते आपण समान वाटे करायचे आहेत. मग छोटंसं ऑब्जेक्ट घरा तिथं शाळेमध्ये घेऊन 1 कप किंवा छोटासा ग्लास अशा पद्धतीने आपण रचना करून विद्यार्थ्यांना ते प्रत्यक्ष अनुभव आपण तिथं देऊ शकतो. किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये भेळ बनवण्याची कृती आहे. त्या भेळ बनवण्याच्या कृतीमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं वर्णन आलेलं आहे की भेळ विद्यार्थी सगळे मिळून साहित्य आणतात आणि ते भेळ बनवतात आणि मग सगळे मिळून ते एकमेकांना वाटून खातात. अशा पद्धतीच्या रचना आपण अशा प्रकारच्या कृती आपण विद्यार्थ्यांच्या समोर प्रेझेंट करून विद्यार्थ्यांना त्याची समान प्रमाणामध्ये आणि असमान प्रमाणामध्ये कशा पद्धतीने वाटणी करू शकतो, या पद्धतीच्या कृती प्रत्यक्ष अध्ययनानुभवातून देण्यासाठी आपण मदत करू शकतो. नेक्स्ट. यानंतर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ आपण विद्यार्थ्यांना देतो. मग त्यात चॉकलेट असतील, आईस्क्रीम असेल किंवा मग आणखी ते घरामध्ये ज्या पद्धतीच्या काही रचना असतील त्या पद्धतीने ते विद्यार्थी या कृतीमध्ये सहभागी होतील. अ, वेगवेगळ्या कृती आपण इथं करून घेणार आहोत. त्यासाठी पण आपण जे मगाशी आपण पाहिलं की समान असताना वाटे कसे करायचे, समान वाटे कसे करायचे, असमान वाटे कसे करायचे, या संदर्भातले विद्यार्थी एकमेकांसोबत चर्चा करून ते ठरवतील की आता आपण या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. मग शिल्लक राहिलेलं काय करायचं? जे आपण समान वाटे केले, 2 व्यक्ती असतील, 3 आंबे असतील, मग 1 आंबा उरला, मग आता त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? हे त्याच्यामध्ये असणारं कोलॅबरेशन, कम्युनिकेशन, हे आपल्याला इथं 21व्या शतकातली कौशल्य त्याने वापरणं अपेक्षित आहे. आणि किती उरतील आणि मग ते उरल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, अशा पद्धतीच्या कृती सुद्धा आपण इथं घेणार आहोत. आणि त्या कृतीचं व्यवस्थित व्यवस्थापन आपण करून विद्यार्थ्याकडनं त्या कृती पूर्ण करून घेणार आहोत. नेक्स्ट. मग हे करत असताना आपण पहिल्यांदा काय घेतलं होतं किंवा त्याचा क्रम कितवा होता, हे या कृतीमध्ये आपल्याला ते करून घ्यायचं आहे. ज्या कृती आपण ज्या क्रमाने करून घेणार आहोत त्याचा क्रम त्यांनी लक्षात ठेवणं इथं अपेक्षित आहे. म्हणजे परत आपल्या गणिताशी आपण रिलेट करणार आहोत इथं. जर एखादी गोष्ट आपल्या इथं आपण सरावामध्ये किंवा प्रात्यक्षिकामध्ये घेतली नाही, पण आपण एक कल्पना केली की जर समजा आपण या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर, या सगळ्या गोष्टींचं वाटप केल्यानंतर जर अजून मला एखादी गोष्ट जर वाटायची असेल, तर मग त्याचा कोणता क्रम असेल, तर मग तो पुढचा क्रम त्याने तो लक्षात ठेवला पाहिजे. अशा पद्धतीच्या अनेक कृती आपल्याला यानंतर सुद्धा आपल्याला घेता येतील, जेणेकरून त्याचा क्रम ते लक्षात ठेवतील. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या एक खाण्याच्या गोष्टी आल्या किंवा सरबत वगैरे पिण्याच्या गोष्टी आल्या. आपण अशा अनेक गोष्टी आपण वर्गामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कृतीच्या माध्यमातून घेऊ शकतो. अ, यामध्ये या कृती पुस्तिकेमध्ये काही असे छोटे छोटे कोडी किंवा जिज्ञासुमन किंवा शिक्षक काय म्हणतात किंवा आपल्याला काही छोटे छोटे असे कोट्स वगैरे वेगवेगळे दिलेले आहेत. तर त्यात अतिशय छान आणि रंजक अशी माहिती पण त्यामध्ये आपल्याला शिकायला मिळेल. या पण बाबींचा आपल्याला विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं फायदा करून द्यायचा आहे. अ, आता ज्या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना आकाराची ओळख करून दिलेली आहे,
तर त्याचा एक 3D डायमेन्शनमध्ये आपल्याला या आकारांची ओळख इथं करून द्यायची आहे. तर ते कशा पद्धतीने दिसू शकतात? मग बऱ्याच मुलांच्या घरामध्ये फ्रीज असतात, तर त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे विद्यार्थी प्रत्यक्ष बघतात. थोडं अगोदरच घ्या मॅडम. तर हे हे करत असताना आपल्याला प्रत्यक्ष साधनांचा वापर करून आपल्याला हे सर्व आकार विद्यार्थ्यांना आपण समजावून सांगू शकतो. जसं की आईस्क्रीमचा कोन आहे. आईस्क्रीमचा कोन विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बघितलेला आहे, तो 3D डायमेन्शन मध्ये कशा पद्धतीनं दिसतो. आपण वर्गामध्ये शंकूचे आकाराचे काही चित्र वगैरे आपण काढून ते विद्यार्थ्यांना दाखवतो. पण प्रत्यक्ष जीवनामध्ये आधारित असणारे असे काही उदाहरणं आहेत की ते विद्यार्थी सहज सोप्या पद्धतीनं समजून घेऊ शकतात. जसं की थंड पेयाची एक छोटीशी कॅन आहे. ही कॅन सुद्धा विद्यार्थी दुकानामध्ये वगैरे हॉटेलमध्ये वगैरे बघतात त्यांच्या सवडीनुसार. तर त्याचा सुद्धा रिलेट इथं ते विद्यार्थी करू शकतात. आणि अशा पद्धतीनं आपल्याला आकार अ, तिथं विद्यार्थ्यांना समजावून सांगता येऊ शकतात. मग हे आकार कसे तयार होतात याची माहिती आपण आता पुढे घेणार आहोत. नेक्स्ट. तर मग त्याच्यासाठीचे वेगवेगळे साचे आपल्याला परिसरात बघायला मिळतात. किंवा विद्यार्थी आता खेड्यात सुद्धा आता मॉल संस्कृती आलेली आहे. मोठे मोठे दुकानं एकाच ठिकाणी सगळे वस्तू मिळण्यासाठी तिथं उपलब्ध आहेत. आणि याची माहिती सुद्धा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तिथे घेत आहेत की आईस्क्रीम तयार करण्यासाठीचे साचे असतील किंवा वेगवेगळे बर्फाचे विविध आकार तयार करण्यासाठीचे काही असे ट्रे असतील. या सगळ्यांची माहिती विद्यार्थ्यांना आहे. नसेल तर आपण वेगवेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना याची माहिती करून द्यायची. ज्या विद्यार्थ्यांना माहिती आहे त्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं आपण या कृती विद्यार्थ्यांकडून आपण करून घेणार आहोत. आणि अशा काही प्रतिमा आहेत की त्या 3D आकारामध्ये असतात. या पण आपण विद्यार्थ्यांना समजून सांगायच्या की हे कशा पद्धतीचं आहे, जे भरीव आहे किंवा जे वेगळ्या आकारात दिसतंय, जे छान दिसतंय, त्याचा सुद्धा आकार अशा पद्धतीने वेगवेगळ्या भौमितिक आकारामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. हे आपण विद्यार्थ्याला समजून सांगून ते कशा पद्धतीने तयार होते याच्या कृती आपण इथं चित्राच्या माध्यमातून करणार आहोत. त्याचं नाव आपण लिहून घेणार आहोत. अशा वेगवेगळ्या कृती आपण या कृतींच्या माध्यमातून करून घेणार आहोत. नेक्स्ट. अशा पद्धतीने आपण वॉटर या थीम वर आधारित अ, बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाशी जोडल्या. त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन परिसरामध्ये, त्यांच्या घटकामध्ये जे ज्या काही गोष्टी आपल्याला अ, त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकता येतील असे वेगवेगळे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना विचारले. विविध गोष्टींची माहिती त्यांच्याकडनं जाणून घेतली. वेगवेगळे कविता, वेगवेगळे गाणी, पाण्यावर आधारित, पावसावर आधारित यांचा पण आपण संग्रह विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करून घेणार आहोत. आणि या सर्व बाबी करत असताना आपल्याला 21व्या शतकाला सामोरा जाणारा विद्यार्थी हा तयार करायचा आहे. आणि हे करत असताना आपली भूमिका ही मार्गदर्शकाची असायला हवी. आणि आपली जी पाठ्यपुस्तक आहेत या पाठ्यपुस्तकाच्या आधारावर यांची सांगड घालून आपल्याला या कृती, प्रकल्प आधारित कृती या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आजचं हे सेशन मी इथं थांबवतो. आपण सर्वांनी अगदी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच SCRT ची टीम आणि अरबिंदो सोसायटीची टीम यांनी आजची जी सादरीकरणाची जी संधी मला दिली त्याबद्दल मी या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचं सेशन मी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मॅडम. कोणालाही काही शंका असल्यास कृपया हँड रेस करावा. फीडबॅक फॉर्म हे चॅट मध्ये आहे, तो कृपया भरावा. त्याची लिंक दिलेली आहे, तो प्लीज भरावा. काही शंका असल्यास प्लीज हँड रेस करावा. मॅडम, एक शंका अशी आली होती काल हम्म की या प्रकल्प आधारित पाठ्यपुस्तकांची काही पुस्तकं वगैरे आपल्या राज्यातल्या शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार आहेत का? हम्म. आणि जर मिळणार नसतील तर मग त्याची काही PPT वगैरे मिळणार आहे का? काही PDF वगैरे मिळणार आहेत का? हो. हो सर. नमस्कार सर. हा अजिंक्य बोलतोय. तसं या संदर्भातली माहिती SCRT तर्फे किंवा मनीषा मॅमची टीम जी आहे ती योग्य रीतीने आपल्याला देतील. कारण की आता वर्ष ऑलमोस्ट संपत आलेलं आहे, बरोबर. तर त्यामुळे पुढच्या अकॅडमिक इयरमध्ये आपण कुठल्या पद्धतीने नियोजन करू शकू हे मनीषा मॅमच्या देखरेखीखाली आपण जे आहे ते डिसिजन घेऊ. आणि त्याचं अपडेट जे आहे ते आपण सर्व शाळेपर्यंत पोहोचू. ओके सर. ओके. थँक्यू.
आज श्री जय सूर्यवंशी सरांनी इयत्ता दुसरीच्या पाणी ह्या प्रकल्पाविषयी खूप छान माहिती दिली आहे. सर, आपण सर्व कृती अगदी सोप्या पद्धतीने करायच्या कशा आहेत यांचे छान मार्गदर्शन केले आहे, की जेणेकरून आपले विद्यार्थी अतिशय खेळकर पद्धतीने वाचू शकतील, छोटे छोटे वाक्य लिहू शकतील व आपल्या आजूबाजूच्या वातावरणात जाऊन गणित समजून व सोडून घेऊ शकतील. आजच्या या प्रकल्प सत्रामध्ये उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांना आणि मुख्याध्यापक वर्गांना आपण नक्कीच ह्या कृती आपल्या अध्यापनामध्ये कराल अशी अपेक्षा करतो. आपल्या काही शंका असतील तर आपल्या ग्रुपमध्ये शेअर कराव्यात किंवा आपल्या आंतरराष्ट्रीय कक्षाला पाठवण्यात यावे. महाराष्ट्र शासन व अरबिंदो सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार याच्या अंतर्गत संयुक्त विद्यमानाने प्रकल्प आधारित जे अध्ययन सुरू आहे याचा सर्व शिक्षकांनी अधिक लाभ करून घ्यावा. आपल्या सर्वांना जो सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक धन्यवाद. आजचे आपले मार्गदर्शक तज्ञ श्री जय सूर्यवंशी सरांचे सर आपलेही मनपूर्वक धन्यवाद. आणि आंतरराष्ट्रीय कक्षाच्या विभाग प्रमुख सौ मनीषा मॅडम यांच्या परवानगीने मी आजचे सत्र संपले आहे असे जाहीर करते. धन्यवाद. फीडबॅक फॉर्मची लिंक भरल्यानंतर आपण ही मीटिंग लिव्ह करू शकता. कृपया फीडबॅक फॉर्मची लिंक कृपया भरा. हाँ सर. अपनी फोटो क्यों नहीं आई यहाँ पर? देख लिया मैं. सर क्वेश्चन आया है.